0 ते 100 माझी अनोखी वारी. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. माऊलींच्या पायी नतमस्तक होते की त्यांच्या आशीर्वादानेच माझ्या 100 रोबोटिक शस्त्रक्रिया 10 जुलै 2026 रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. माझ्या आयुष्यातला हा खूपच मोठा आणि महत्त्वपूर्ण टप्पा. आज मन अतीव समाधानाने भरून आले आहे. पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया 24 एप्रिल 2024 रोजी केल्यावर 26 महिन्यांनी मी 0 ते 100 शस्त्रक्रियांचा प्रवास पूर्ण केला. ज्याप्रमाणे वारकरी असंख्य अडचणींना तोंड देत पांडुरंगाच्या ओढीने जातो, त्याचप्रमाणे मी हे तंत्रज्ञान शिकल्यावर हळूहळू मार्गक्रमण केलं. सर्वप्रथम इंट्युटिव्ह कंपनीच्या दा विंची एक्स या रोबोटिक सिस्टीमचा पूर्णपणे सखोल अभ्यास केला. तिचा वापर करण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले, परीक्षा दिली आणि शिकाऊ प्रमाणपत्र मिळवलं. त्यानंतरचा कठीण काळ म्हणजे पेशंटना समजावून सांगणं की ही नवीन पद्धत नेमकी काय आहे, शस्त्रक्रिया कशी होईल, हे थोडे महागडे ऑपरेशन का करायचे. कारण अनेकांना वाटे की रोबोट संपूर्ण ऑपरेशन करतो आणि डॉक्टर नुसता खुर्चीवर बसूनच राहतो. माझ्या पहिल्या 20 शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्या आणि 4 डिसेंबर 2024ला माझे वडील जाण्याच्या आधी 27 नोव्हेंबरला रोबोटिक सर्जनचे प्रमाणपत्र मिळाले. त्यांच्या चेहऱ्यावर तेव्हा दिसलेले समाधान माझ्यासाठी मोठा आशीर्वाद ठरले. आज माझे वडील आणि सासरे दोघांचीही उणीव खूप प्रकर्षाने जाणवते. इंग्लंडला आणि इथे MD नंतरच्या 32 वर्षांमध्ये आणि त्यात कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये 23 वर्ष रुग्णसेवा करून खूप लोकांशी ऋणानुबंध जोडले. खूप कुटुंबे पिढ्यानपिढ्या घट्ट जोडली गेली. माझ्या सगळ्या पेशंटच्या तर मी आजन्म ऋणात राहू इच्छिते. माझ्या मते हीच खरी पुंजी, खरे संचित कर्म. प्रत्येक अडीअडचणीला हीच माणसं पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझ्या या वैद्यकीय दिंडीमध्ये माझ्यासोबत एकाच ध्येयाने आणि सेवाभावेने प्रेरित झालेले अनेक वारकरी आहेत. प्रामुख्याने बजाज कुटुंबीय आणि कमलनयन बजाज रुग्णालयाचे प्रशासन यांचा लाख मोलाचा सहभाग व सहकार्य आहे. इतके अत्याधुनिक मशीन त्यांनीच तर मराठवाड्यातील जनतेच्या हितासाठी उपलब्ध केलेत. मला मदत करणारे रुग्णालयातील माझे सर्व सहकारी डॉक्टर, कर्मचारी आणि माझी टीम, तसेच मुख्यतः डॉक्टर राजेश सावजी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी मला शस्त्रक्रियांसाठी मौलिक मार्गदर्शन केलं. तसेच माझे सासर आणि माहेर, देवधर आणि टाकळकर कुटुंबीय सदैव प्रोत्साहित करणारे राहिले आहेत. रुग्ण महिलांच्या वेदना दूर केल्यानंतर जे कृतज्ञतेचे हसू त्यांच्या चेहऱ्यावर येते ना, ते पाहून मला समाधानाची प्रचिती येते. जणू काही पांडुरंग माऊलींचे मुखदर्शन. आता हेच दान उरलेल्या आयुष्यात मिळावे, असेच सत्कर्म हातून घडत राहावे आणि त्या दयाघनाचा कधीच विसर पडू नये, हीच इच्छा.